महायुतीच्या सर्व नेत्यांचं, राज्याचे कर्तबगार, विद्वत्ता आणि लोकप्रियता मिलाप असणारा नेता म्हणून ज्यांची ओळख आहे ते देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथराव शिंदे साहेब असतील आणि आमचे दिवंगत नेते माननीय अजितदादा पवार साहेब असतील. या तिन्ही नेत्यांनी हे रुग्णालय उभा करण्याकरता आपल्या पालकमंत्र्यांनी त्या ठिकाणी शब्द टाकला आणि याच्या जागेची रक्कम असेल किंवा याला निधी असेल ते मंजूर करून घेतला. आणि म्हणून मी महायुतीच्या सर्व नेत्यांचं आणि विशेषतः पालकमंत्री महोदयांचं सुद्धा मी मनापासून त्यांचे आभार या ठिकाणी मी व्यक्त करतो. मित्रांनो, आता आपण रुग्णालयाचं एलिव्हेशन बघितलं, अतिशय सुंदर. आपण त्या ठिकाणी इमारत कशी आहे, तिथले बेड बघितले, तिथल्या मधल्या सुविधा आपण त्या ठिकाणी बघितल्या. पण मला आर्किटेक्चरला आणि सर्व अधिकाऱ्याला विनंती करायची आहे, ज्या पद्धतीने तुम्ही प्लॅन तयार करता, ज्या पद्धतीने तुम्ही एलिव्हेशन तयार करता, त्याच क्वालिटीचं, त्याच पद्धतीचं सुविधा जनतेला त्या ठिकाणी दिल्या पाहिजे, अशी सुद्धा अपेक्षा त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी मी व्यक्त करतो. आज लातूरमध्ये सुपर फॅसिलिटी सुद्धा हॉस्पिटल आहे, त्यांना सुद्धा पालकमंत्री महोदय साहेब चांगल्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याला उभा करावं लागणार आहे. संभाजीनगरच्या नंतर लातूरमध्ये ते सुपर फॅसिलिटी हॉस्पिटल त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी उभा केले आणि त्याला देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा सर्व नेते मंडळी त्या ठिकाणी मदत केलेली आहे. पण तिथं मॅन पॉवर असेल किंवा ज्या काही सुविधा लागणार आहेत ते सुद्धा उपलब्ध करून देण्याकरता आपण राज्याचे मुख्यमंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री आमचे हसन मुश्रीफ साहेब आहेत, त्यांच्याकडे मीटिंग लावून ते सुद्धा पूर्ण कराव्यात अशी सुद्धा मी तुम्हाला विनंती या ठिकाणी मी तुम्हाला करतो. खास करून आज पालकमंत्री महोदयांनी 44व्या अखिल भारतीय पत्रकार परिषदेचे उद्घाटन उदगीरला त्या ठिकाणी केलं आणि त्या उदगीरच्या पत्रकाराच्या परिषदेमध्ये माझ्या लातूरच्या पत्रकारांचं अभिनंदन सुद्धा जाहीररित्या भाषणामधून त्या ठिकाणी केलं. आणि म्हणून मी सुद्धा ज्या ज्या पत्रकार बांधवांनी इथली जमीन मिळावी त्या जमीन मिळण्याकरता निधी उपलब्ध करून द्यावा हे सुद्धा मागणी करून सातत्यानं आमच्या निदर्शनात आणून दिली. त्याबद्दल मी दीपरत्न निलंगेकर जी असतील किंवा त्यांची सर्व टीम असेल त्यांचं सुद्धा मी मनापासून कौतुक, अभिनंदन करतो. आणि तुमच्या नावावर सुद्धा इतिहास त्या ठिकाणी लिहिला जाणार आहे. मित्रांनो, मला सुद्धा 4 वर्ष मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळेस ही विषय आमच्या समोर आला होता. अनेक टेक्निकल बाबी, डीपीसी मधून हेड निर्माण करायचा का कसा करायचा हे सुद्धा गोष्टी अनेक अडचणीच्या त्या ठिकाणी होत्या. पण आपल्या राज्याचे कर्तृत्ववान बांधकाम मंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री अतिशय चांगल्या पद्धतीचा एक चांगला मार्ग त्यातून काढून नियोजन आणि फायनान्स डिपार्टमेंट कडून तो निधी मंजूर करून तो कृषी खात्याकडे वर्ग त्या ठिकाणी केला आणि आजचा दिवस आपल्याला त्या ठिकाणी बघायला त्या ठिकाणी मिळणार आहे. पण मला वाटतं 100 बेडचं हॉस्पिटल पुरेसे नाही, कारण जिल्हा फार मोठा आहे. ग्रामीण भागामध्ये फक्त जर उदगीरला जर 200 बेड हॉस्पिटल जर सोडलं तर इतर तालुक्यामध्ये 50 बेड हॉस्पिटल त्या ठिकाणी आहेत. आणि हे हॉस्पिटल करताना किमान 400 बेडेडचं हॉस्पिटल व्हावं अशा करता आम्ही सर्वजण मिळून पालकमंत्री महोदयाच्या नेतृत्वाखाली परत एकदा मुख्यमंत्र्याला आम्ही त्या ठिकाणी भेटू आणि हे सुद्धा मंजूर करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू. आजच्या या कार्यक्रमाला आपण सन्मानानं आरोग्य विभागाच्या वतीनं, प्रशासनाच्या वतीनं आम्हाला या ठिकाणी आपण बोलवलात, सन्मान दिलात, त्याबद्दल मी मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.